मराठी इंडस्ट्रीत नवख्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली असताना दुसरीकडे मात्र सुपरस्टारचं बिरुद मिरवणाऱ्या अनुभवी कलाकारांनी मात्र फ्लॉप सिनेमांचीच मालिका सुरू ठेवली आहे। रोज टेकडीवरच्या देवळात जायचं, जाताना चालत जायचं। अरे बापरे, डोक्याला हात भरत जाधव मराठी सिने इंडस्ट्रीतला सुपरस्टार असं नेहमीच भरत जाधवचं वर्णन केलं जातं। मात्र गेल्या काही दिवसांचा आलेख पाहता भरत जाधवनं जणू सुपरफ्लॉप सिनेमांचीच मालिका चालवल्याचं प्रकर्षानं दिसून येतं। वर्षभरात 20-25 सिनेमे करणाऱ्या भरत जाधवचा 2013 मध्ये एकही सिनेमा सुपरहिट होऊ नये हे आश्चर्यच म्हणावं लागेल। विनोदी भूमिकांमधून बरेचदा दिसणाऱ्या भरत जाधवचे तेच रोल आता नकोसे वाटू लागलेत असा सूर प्रेक्षकांमधून ऐकायला मिळू लागलाय। तुमच्या वेड्या बायकोचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहे की दोघे तुमच्या बेडरूम मधील तुमच्या बेडवर आपल्याला सिनेमांची फॅक्टरी काढायची नाहीये तर मोजके चांगले सिनेमा करायचे आहेत असं म्हणणाऱ्या भरतला आता खरोखरीच यावर गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे। तर कलाकार वारंवार सिनेमे तर करतात मात्र प्रमोशनसाठी निर्मात्यांना पुरेसा वेळच देत नसल्याची ओरडही ऐकायला मिळते। ही जी करोडोवरती जो बिझनेस मराठीने करायला सुरुवात केलेली आहे त्याला एक कळलेलं आहे का आपल्याला जर ह्या एंटरटेनमेंटच्या कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर आपल्याला डेफिनेटली प्रमोशन केलं पाहिजे। आणि म्हणूनच झपाटलेला 2 जर तू पाहिलं असेलच खूप उत्कृष्ट प्रमोशन झालं होतं। वायकॉम 18 सारखी मोठी कंपनी याच्यात आम्हाला सहभागी झाली होती आणि खूप मोठं प्रमोशन केल्यानंतर चित्रपटाला जे यश मिळालं ते दिसलं सगळ्यांना। सुपरफ्लॉप सिनेमाच्या यादीत फक्त भरत जाधवच आहे असं नाही। मकरंद अनासपुरे इंडस्ट्रीत सुपरस्टार म्हणून वावरणाऱ्या या अभिनेत्यानं गेल्या काही दिवसात सुपरफ्लॉप सिनेमांची माळच लावली आहे। गड्या आपला गाव बरा, डंक्यावर डंका, होऊन जाऊ दे, अंगारकी अशा फ्लॉप सिनेमांमुळे मकरंदची गाडी रुळावरून घसरली आहे। एकट्याच्या नावावर हाऊसफुलचा बोर्ड झळकवणाऱ्या या अभिनेत्याकडून आता प्रेक्षकांना आणखीन कसदार सिनेमाची अपेक्षा आहे। निसर्गाला तुम्हाला विकत घेता येणार नाही। निसर्ग मंत्रालयात नाहीये नोकरीला, ज्याला पैसे देऊन लाच देऊन काम करून घेता येईल। सचिन खेडेकर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। काकस्पर्श अशा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या सिनेमांनंतर सचिन खेडेकरांच्या आजचा दिवस माझा, कोकण असतं या सिनेमांकडून प्रेक्षकांना खूप आशा होत्या। जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाहीत असा नियम आहे का? मात्र हिंदीतील सेम टू सेम विरुद्धार्थी नक्कल करण्याचा निर्मात्याचा हा प्रयत्न सचिन खेडेकरांच्याही अंगलट आला। सिनेमाकडे प्रेक्षकांनी साफ पाठ फिरवली। मुख्यमंत्री बनू पाहणाऱ्या राज्यपालांनाच केंद्रानं बदलावं। मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आलेलं आहे। पण राजीनाम्याचा जुगार केव्हा आणि कसा खेळायचा? महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर या अनुभवी जोडगोळीकडून आता मराठी प्रेक्षकांना खूप आशा आहेत। मात्र सतनागत, कुरुक्षेत्र, आजचा दिवस माझा अशा फ्लॉप सिनेमांमुळे मराठी प्रेक्षकांना कॉपी चालत नाही हे या मंडळींनी आता तरी लक्षात घ्यायला हवं। आजच्या तरुणाईला नेमका कोणता सिनेमा भावतो याचं अचूक गणित या अनुभवी कलाकारांना लक्षात घ्यावं लागेल। कारण प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवायची असेल तर त्यांच्या मनाचा कौल घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। अंकुश चौधरीला दुनियादारी नदारलं मात्र जरब, धतिंग धिंगाणा अशाच एका बेटावर, संशय कल्लोळ असे त्याचे सिनेमे फारशी जादू दाखवू शकले नाहीत। सचिन पिळगावकरांनी एकुलती एकचा प्रयोग केला मात्र तोही फारसा चालला नाही। एकूणच सध्याच्या पिढीला कोणत्या लुकचा सिनेमा भावतो हे या अभिनयातील महागुरूंना कोण सांगणार? गेल्या वर्षी दुनियादारीचं प्रमोशन अतिशय उत्तम झालं होतं। तर दुनियादारीच्या यशामध्ये त्याच्या प्रमोशनचा मोठा वाटा आहे। मराठी कलाकारांचा प्रॉब्लेम असा होता की मराठी कलाकारांना अजूनही ना प्रसार माध्यम म्हणजे काय हेच कळलेलं नाही। कधी काळी सुपरहिट सिनेमांची मेजवानी देणाऱ्या सुपरस्टार्सना आता काळानुरूप बदलावं लागणार आहे हे जणू प्रेक्षक सांगतायत। आता नुसतं सिनेमा बदलतोय असं म्हणून चालणार नाही तर सिनेमातली भूमिका निवडतानाचं भान या फ्लॉप हिरोंना यापुढे ठेवावं लागणार आहे। कपिल देशपांडेसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।